नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत बेसन भेंडी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे भेंडी। ही भेंडी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे। एक टोमॅटो बारीक चिरलेला, एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरलेला, अर्धे लिंबू, हिरव्या मिरच्या, लसूण, आल्याचा तुकडा, कोथिंबीर, हळद, धना पावडर, चवीप्रमाणे मीठ, बेसन, लाल तिखट, गरम मसाला आणि तेल, मोहरी। आता तेल गरम झालेलं आहे। आता आपण भेंडीची फोडणीसाठी तयार करूया। तेल कडकडीत तापलेलं आहे। त्यात थोडीशी मोहरी तडतडली की त्यात कांदा आणि टोमॅटो टाकायचा। तोपर्यंत मिरची आणि आले लसूण आणि कोथिंबीर यांचं मीठ टाकून वाटून घ्यायचं। लसूण, कोथिंबीर, एक आल्याचा तुकडा, चवीप्रमाणे मीठ, मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं। आता तेलात मिरचीचं वाटण टाकून ते कांदा, लसूण, टोमॅटो याच्याबरोबर छान परतून घ्यायचं। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, गरम मसाला 1 चमचा, मसाला 2 मिनिटं छान फ्राय करून घ्यायचा। थोडीशी कोथिंबीर, आता बेसनामध्ये बेसन 2 चमचे घेतलेले आहे। त्यात थोडंसं पाणी टाकून त्याची थोडीशी पातळशी पेस्ट करून घ्यायची। थोडंसं पाणी टाकून छान पातळ पेस्ट करून घ्यायची। मगाशी मी कसुरी मेथी सांगायला विसरली, कसुरी मेथी पण घेतलेली आहे। थोडंसं चिमटभर मीठ ह्या बेसन पिठात टाकायचं।
आता ही बेसन पिठाची पेस्ट भेंडीला सर्व छान प्रकारे लावून घ्यायची. भेंडीला बेसन लावून झालेलं आहे. आता 1 चमचा तेलात ही सर्व भेंडी छान परतून घ्यायची. तुम्ही कढईमध्ये सुद्धा घालू शकता त्या मसाल्याच्या, पण मी दुसऱ्या तव्यावरती ही छान भेंडी परतून घेणार आहे. भेंडीचा गिळगिळीतपणा बेसन पिठामुळे कमी होतो आणि ती खायला टेस्ट पण छान लागते. भेंडी छान परतून घेतलेली आहे. पाहू शकता भेंडी किती छान झालेली आहे. आता ही भेंडी आपण मसाला केलेल्या सर्व मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायची छान. आता त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळून घालायचा. म्हणजे भेंडीला छान थोडीशी आंबट अशी चव येते. आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आपल्या शरीरात व्हिटॅमिन सी जातं. आता 2 ते 3 मिनटं छान भेंडी ऑलरेडी शिजलेली आहे, पण 2 ते 3 मिनटासाठी आपण छान फ्राय करूया. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. ही भेंडी तुम्ही भाकरी, चपाती, भाजीबरोबर खाऊ शकता. जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.